मेंबर्स, चला कमिटी मेंबर्स पुढे या. हॅलो, सर्वांनी शांत राहा. खेळाडू वर्ग जरा लक्ष असू द्या. खेळाडू वर्ग थोडस जवळ या. चला आपण आता मात्र बक्षीस कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. फायनल मॅन ऑफ द मॅच. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट बघत आहेत, बक्षीस वितरण समारंभ, त्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. तर प्रथमतः आम्ही जे क्वालिफाय 2 संघ झाले होते त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ह्याचं जो मॅन ऑफ द मॅच झालेला आहे त्यांना आमंत्रित करतील आमचे समालोचक. धन्यवाद सर. खेळाडू वर्ग फायनलचे 2 टीम्स होते, कुशान 11 आणि ओम साईराज 11. या दोन्ही संघादरम्यान ओम साईराज संघ फायनलिस्ट झालेला आहे. तर खेळाडू वर्ग फायनलचा मॅन ऑफ द मॅच कोणता खेळाडू असेल? फायनल मॅन ऑफ द मॅच कोणता खेळाडू असेल? आणि फायनल मॅन ऑफ द मॅच जाते ओम साईराज संघाचा जयेश 35 रन्स. अंकेश चला यायचं अंकेश. जोरात टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी अंकेशसाठी. जयेंद्र दुबळा सर गटनेते विलास सर यांना विनंती करेल. सरपंच मॅडम चला आपण या. सरपंच मॅडम बुरकट मॅडम मी विनंती करेल. उपसरपंच मॅडम आपल्या हस्ते मात्र फायनल मॅन ऑफ द मॅच मेडल आपण देणार आहोत. फायनल मॅन ऑफ द मॅचचा हिरो सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 35 धावांची खेळी आणि हा आहे फायनलचा हिरो. तर नक्कीच मी विचारू इच्छितो फायनल मॅन ऑफ द मॅच मिळालाय मित्र, कसं वाटतंय? फायनल मॅन ऑफ द मॅच मिळालं मला, कारण की मी 4 मॅच माझ्या मागच्या मी एक पण मॅचला माझी फलंदाजी झाली नव्हती. मला ह्या मॅचला खेळायचं होतं काय पण करून आणि माझी फलंदाजी झाली. मला खूप चांगलं वाटत आहे आणि मी हे माझं मॅन ऑफ द मॅच. ही मॅन ऑफ द मॅच नक्कीच मला समजलं गेलं. ही मॅन ऑफ द मॅच तू डेडिकेट करतोय, तर फायनल मॅन ऑफ द मॅच ही कोणाला देतात? रोहित चाकर याला देतोय, कारण की मी जरी फलंदाजी केली पण पुढचे जे रन होते तर रोहित तिकडे आमची विकेट पडते, रोहित तिकडे टिकून होता आणि त्यांनी मॅच काढून दिला आम्हाला, म्हणून मी रोहितला देतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. रोहितला मात्र डेडिकेट करतोय फायनल मॅन ऑफ द मॅच, कारण की फलंदाज आउट झाला अंकेश, ते मात्र मॅच जिंकणं खूप गरजेचं होतं आणि ते काम मात्र रोहितने केलं. त्याला डेडिकेट करतोय. खूप चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. वेलडम, असंच प्रेम राहू द्या. चला कमिटी मेंबर्स आपण सन्मान चिन्ह द्यायचंय. आता आपण आलेल्या पाहुण्यांचं सन्मान चिन्ह स्वागत करूया. एक विशेष कार्यक्रम म्हणजे आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण सन्मान चिन्ह देऊन स्वागत करूया. सन्मान चिन्ह आपण आपल्या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य आपण सर्व ट्रॉफीज होत्या ठेवलेल्या होत्या त्या स्पेशली आपण बनवून घेतल्या होत्या. तारपायच्या आणि आदिवासी वारली पेंटिंग ह्या स्वरूपात आपण बनवून घेतल्या होत्या. त्याचं त्या सन्मान चिन्हाचं आपण आलेल्या पाहुण्यांना आधी सन्मान चिन्ह देऊया. बाकीचा नंतर पुढचा 7व्या पारितोषिक वितरण समारंभ चालू करूया. तरी आलेल्या सर्व पाहुण्यांना तुम्ही आला तिथे आमच्या कार्यक्रमाला एक कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. आणि आपण आता सुरुवात करूया. कमिटी मेंबर्स यांनी पुढे यायचंय जरा. प्रथमतः उपस्थित झालेले आपण आपल्या कार्यक्रमाला सोनू धवळे काका यांना सन्मान चिन्ह देतील. संतोष सुरुम सर
आपल्या मंडळाचे सहसचिव सोनू ढवळे काका. चला ढवळे काका आपण पुढे या. थांबा तुम्ही वरच थांबा. चला घांगली वादक सोनू धवलू काका. सर्वांनी जरा जोरात टाळ्या वाजवायच्या. काकांसाठी एकदा पुन्हा जोरात टाळ्या वाजवा, कारण 3 कार्यक्रम सोडून ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाले जव्हार वरून. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला बिकले दिंडा काका हे सुद्धा 3 कार्यक्रम सोडून उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. विशाल पारधी आपल्या कमिटीचे खजिनदार स्वागत करतील बिकल्या दिंडा काकांचं. त्यानंतर निकण्याचा ग्रुप आहे तारप्याचा. त्यांनी दोघांनी पुढे येऊन सर्वांनी यायचं पुढे. सर्व टीमने पुढे यायचंय. लखू घाटाळ यांनी सगळ्यांनी टीमने पुढे यायचंय. समोर इथे आमचे खजिनदार कमिटीचे गणेश उंबरसाळे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात येईल त्यांना. जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दाखवली आणि चांगला डान्स सुद्धा करून दाखवला. अजूनही डान्स करून दाखवणार आहेत आपल्याला ते. आणि आलेल्या ग्रुपने जे त्यांनी आपल्यासाठी चांगला डान्स करून दाखवला. तारपा नृत्य, गौरी नृत्य अजूनही पुन्हा ते आपल्या सादरीकरण करतील. त्याचा आस्वाद आपण पुढे घेऊया. तत्पूर्वी आपण आलेले आपले पाहुणे मंडळी यांना दुसऱ्या प्रोग्रामला जाण्यासाठी आपण त्यांना बक्षीस कार्यक्रम आपण लवकरात लवकर आटपून घेऊया. त्यानंतर आपल्याला उपस्थित झालेले विराज गडक सर, ॲडव्होकेट विराज गडक सर यांचं सन्मान करतील. सन्मान चिन्ह देऊन आपले कमिटी मेंबर्स उपाध्यक्ष अविनाश भोनर. सगळ्यांना जोहार. कार्यक्रम चालू झाल्यानंतर आणि शेवटी मी या कार्यक्रमामध्ये पोहोचलो. कार्यक्रमाची रूपरेषा पाहिल्यानंतर आणि संपूर्ण ग्राउंड भरलेलं पाहिल्यानंतर मला खूप एक आनंद झाला की ह्या कार्यक्रमाला आपण अगोदर म्हणजे उशीर झाला, अगोदर यायला हवं होतं. बिरसा मुंडा कला क्रीडा मंडळ देदाळे, कलवली आणि बावडा आयोजित ही आदिवासी प्रीमियर लीग आणि सांस्कृतिक कार्यक्रम आज थाटामाटामध्ये पार पडलेला आहे. आताच निवडणुका सगळ्या झालेल्या आहेत आणि आपण आता सगळे फ्री झालेलो आहोत. मला असं वाटते की ह्या प्रीमियम लीगच्या माध्यमातून एक मुलांना चांगली संधी मिळेल आणि आपल्यामध्ये एक क्रीडा कौशल्य येईल.
त्याचसोबत आपण फिजिकल फिटनेस राहू आणि आपण ह्या कलवलीमधून, ह्या देदाळेमधून, ह्या बावड्यामधून एखादं चांगलं PSI, API, SP तयार होईल, पोलीस अधिकारी तयार होतील असं मला वाटते आणि आपल्या गावाचं नाव रोशन आपण करू, सोबतच तालुका जिल्ह्याचं नाव रोशन करू असं मला वाटते. परत एकदा बिरसा मुंडा कला क्रीडा मंडळाला, खास करून संतोष सुरुम सर, अजयजी माळी सर आणि त्यांची संपूर्ण टीम, विशालजी पारधी, अजय हबाले आणि संपूर्ण समस्त सगळ्या टीमला मी माझ्याकडून शुभेच्छा देतो. इथले ग्रामपंचायत सर्व टीम, पाटील सर, कविता सरपंच मॅडम, या सगळ्या टीमला मी शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जोहार, जिंदाबाद. धन्यवाद ॲडव्होकेट विराज गडक साहेब. खरोखर तुम्ही बोललात त्या पद्धतीने आम्ही मुलांना खेळवलं, आता नाचवतोय आणि जवळ 1-2 महिन्यानंतर आम्ही ह्या मुलांसाठी एक कार्यक्रम लावणार आहेत आमच्या ग्रामपंचायत हॉलला. तो सुद्धा लवकरच लावू की आपल्या मुलांना मार्गदर्शन शिबिर आम्ही लावणार आहोत. आमचं एक भले आमच्याकडे फंडिंग किती असो हा आम्ही कधी विचार केला नाही, परंतु आमचं ध्येय आम्हाला पूर्ण करायचं आहे की आम्ही मुलांना खेळवलं, आता इथे नाचवलं सुद्धा आणि त्यांना शिक्षणासाठी सुद्धा काहीतरी हेल्प करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन शिबिर लावणार आहोत. जेणेकरून त्यांना आज बरेचसे आपण शिक्षण घेतोय, बरेचशी मुलं शिक्षण घेत आहेत, पण कुठल्या दिशेने नेमकं जावं, ITI करतात, कॉलेज करतात, दुसरं काही करतात आणि त्याने दुसऱ्या अलगच लाईन पकडावी लागते. ह्यासाठी आम्ही एक मार्गदर्शन शिबिर सुद्धा लावणार आहोत आमच्या बिरसा मुंडा कला क्रीडा मंडळातर्फे. तरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा पुन्हा आम्ही आलात याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि आता ह्यानंतर आपल्या आवर्जून आलेले जयेंद्र दुबळा साहेब गटनेते यांना सन्मान चिन्ह देतील वैभव सुमडा. आमच्या मंडळाचे सदस्य वैभव सुमडा हे सुद्धा तत्पर. हॅलो, जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपल्याकडे प्रमुख पाहुण्यांचं स्वागत झालं पाहिजे. त्यानंतर मंगळ्या चौधरी काका ह्या कार्यक्रमासाठी आले, त्यांचं सुद्धा स्वागत करतील आमच्या मंडळाचे सदस्य प्रकाश यांनी जायचं आहे, प्रकाश पिलेना यांनी जायचं आहे. काकांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे, ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाला आवर्जून इथे उपस्थित झाले. फोटो घ्यायचा आहे, सर्वांचे फोटो घ्यायचे आहेत. तसेच आपल्या ग्रामपंचायत उपसरपंच विलासजी पाटील सर इथे सुरुवातीला सुद्धा आले, आपल्या सामन्याच्या सुरुवातीच्या वेळेस पण आणि आपल्या एंडिंगला सुद्धा आलेले आहेत. त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. सुभाष उंबरसाडे सल्लागार आमच्या कमिटीचे. वाजव ना. तसेच आपल्या कार्यक्रमासाठी विलासजी पाटील सरांसारखेच आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सरपंच मॅडम दोन्ही सुरुवात आणि एंडिंगला सुद्धा आलेले आहेत. त्यांना सन्मान चिन्ह देतील अमित जनाथे आमचे कमिटी मेंबर.
डहाणू पोलीस स्टेशनचे पालघर ना वाणगाव ना वाणगाव पोलीस स्टेशनचे डोंगरे साहेब यांचं स्वागत करतील अजय माळी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्यासाठी कंजूसपणा करू नका. जेवण ठेवलेलं आहे सर्वांना संध्याकाळसाठी. डोंगरे साहेब आपल्या कार्यक्रमाला सुरुवात जेव्हा केली त्या दिवशी सुद्धा उपस्थित होते. त्यांच्याबरोबर सांके साहेब सुद्धा उपस्थित होते आणि आजही आपल्या कार्यक्रमाला ते वेळात वेळ काढून आले आणि बराच वेळ इथे बसले सुद्धा. पण त्यांना जास्त वेळ काही आपल्याला बसवता येणार नाही. कार्यक्रम तर भरपूर आहेत पण त्यांची ड्युटी सुद्धा महत्त्वाची आहे. तर आपण डोंगरे साहेब इथे आले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आमचं मंडळ तुमचे ऋणी राहतील. आणि डोंगरे साहेब इथे आले त्यांनी 2 शब्द आमच्या इथे उपस्थित सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आयोजक कमिटी आणि बावडा, देदाळे आणि कलोली गावातील आदिवासी प्रीमियर लीग यासाठी मी 22 तारखेला पण उद्घाटनाला आलो होतो. आता पण या ठिकाणी आले. अतिशय शिस्तबद्ध रीतीने सर्व खेळाडू असेल किंवा आयोजक कमिटी असेल यांनी सुंदर रीतीने स्पर्धा आयोजित केली आणि वरून शांततेत केली. जो संघ जिंकला त्यांचं अभिनंदन आणि जो संघ पराजित झाला त्यांनी नवीन उमेदीने प्रयत्न करावा आणि पुढच्या वेळेस फायनल त्यांनी जिंकावा अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्यानंतर आपले उपसरपंच कलवली देदाळे ग्रामपंचायतचे त्यांचं 2 शब्द मनोगत व्यक्त करतील. प्रेक्षकांनी जरा मुलांनी जर थोडंसं खेळत आहेत त्यांनी जरा एका बाजूला राहावे. विलाजी पाटील सर आपले उपसरपंच कलवली देदाळे ग्रामपंचायत मनोगत व्यक्त करतील 2 शब्दाने. धन्यवाद. उपस्थित मंचावरती आपले जयेंद्र सर, गरड सर, माझे सहकारी सरपंच मॅडम, आपले डोंगरे साहेब, तसेच डायसवरती सर्व उपस्थित मान्यवर, सर्व खेळाडू प्रेमी, आजच्या ह्या कार्यक्रमाकरता ज्याने अथक असे परिश्रम घेतले, लगभग महिनाभर ज्याने मेहनत घेतली, अशी ही पूर्ण आपली कमिटी टीम ज्यांचं जेवढा आभार मानावं तेवढं कमी आहे. त्याने अतोनात मेहनत करून हा ग्राउंड सजवला. आज आम्हाला वाटलं नव्हतं की इकडे एवढे चांगले कार्यक्रमसुद्धा होतील. क्रिकेट ही प्रत्येक पिचवर होत असते, परंतु सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करणे हे किती अवघड असते ते सुद्धा करून दाखवलं. चांगले नृत्य इकडे झाले. जे जे आपले आलेले आहेत मान्यवर, जव्हारहून आलेले आहेत, सर्वांची नावं मला माहिती नाही, पण खरोखर मनापासून म्हणजे एवढा आभार मानेन की आज ह्या मंचावरती आणि ह्या ग्राउंडवरती आणि आमच्या कलोली जवळ ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जे काही कार्यक्रम झाले खरोखरच अतिशय सुंदर कार्यक्रम झालेले आहेत. त्यांचं जेवढा आभार मानावं तेवढं कमी आहे. आणि ह्या कमिटीने जो काय आज वेळ होता वेळात वेळ काढून आणि ह्या आज कार्यक्रमाची रूपरेषा सर्व आखली आणि ज्या ज्या लोकांनी इकडे स्पॉन्सर दिलं त्यांचे सुद्धा आभार मानतोय. ज्या यूट्यूबचं चॅनल ज्याने इकडे अरेंज करून दिलं, मंडपाची ज्याने सोय करून दिली, आज लाईटिंगसुद्धा सोय केलेली आहे, अशा सर्वांचे माझ्या वतीने, माझ्या कमिटीच्या वतीने, आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांचं मनापासून आभार मानतो. ज्या टीमने फायनल मारली त्यांचं खूपच अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. कारण फायनल मॅच बघायला आम्ही इकडे उपस्थित होतो. त्या दिवशी पहिली मॅच सुरुवात झाली त्या दिवशी जो इकडे मी उपस्थित होतो. पहिल्या मॅचला बघितलं तर म्हटलं चला 2 ओव्हर झाला, एकही कोणा 6 लागत नव्हता,
म्हणून मी एक जाहीर केलं, डिक्लेअर केलं की 100 रुपये प्रत्येक सिक्सला. आणि आता मला इकडे रिझल्ट आलेला आहे की त्या एका मॅचला 21 सिक्स लागलेले आहेत. खरोखर चांगले खेळाडू इकडे आहेत आणि आपल्या परिसरात एवढे चांगले खेळाडू आहेत हे आज तुम्ही दाखवून दिलं आहे. हे तुमचं खरोखर मनापासून कौतुक करत थोडंच आहे. आता सुद्धा शेवटच्या मॅचला आज म्हटलं आपण उलटं प्राईज लावावं, म्हणून एक उलटं प्राईज लावलं की जो विकेट जास्त घेईल त्याला 100 रुपये द्यायचे. आता किती विकेट्स गेले हे अजून माझ्याकडे आलेलं मिळत नाही. परंतु खरोखर मित्रांनो, तुम्ही चांगल्या मनाने चांगल्या ताकदीने आज इकडे तुम्ही कार्यक्रम करतात. आज क्रिकेट हे काय आहे तुम्ही आपल्या परिसरात दाखवून दिलं. कारण एवढ्या वर्षामध्ये आपल्या भागामध्ये कधी आपल्या एरियामध्ये तरी यूट्यूबचं चॅनल हे घरी बघून कोणाला मॅच बघायला भेटली नव्हती आणि ते तुम्ही साध्य करून दाखवलं आहे. म्हणून ह्या कमिटीचं जेवढं मानलं तेवढा आभार कमीच आहे. मी माझ्या शब्दसुमाराने ह्या कमिटीचा आभार मानतो आणि ह्यापुढे तुम्ही ह्याच्यासुद्धा पेक्षा चांगला कार्यक्रम करा. आम्ही तुमच्या सोबत आहे. जिकडे अडलं तिकडे आम्ही हजर. एवढा तो शब्द देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जोहर. धन्यवाद विलाजी पाटील साहेब. धन्यवाद, आणि- खूप धन्यवाद. आम्हाला एक इच्छा आहे, सर्व 13 पाड्यांची एक इच्छा आहे त्या सर्व ही बॉडी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आमचं हे ग्राउंड आमच्या नावावर झालं पाहिजे. 13 पाड्याचा आम्हाला आज जबाब भेटलाच पाहिजे. कारण की किती बॉडी आल्या आणि किती गेल्या त्या आम्हाला काही कोणी करून नाही दिला. ह्या बॉडीने आम्हाला 3 वर्ष आहे तुमच्याकडे अजून. आम्हाला ह्या बॉडीने ग्राउंड आमच्या नावावर 13 पाड्याच्या नावावर करून दिलं पाहिजे. हे आमची गावी बस एवढी नम्र विनंती माझी. खरोखर विनंती आहे आमची की पुढे काय होईल काही सांगता नाहीत, परंतु हे ग्राउंड जे आहे ते एक आपल्या एकच इथे ग्राउंड उपस्थित आहे आपल्याला खेळण्यासाठी. बावडा ग्रामपंचायत हद्दीतील मुलं सुद्धा इथे येऊन खेळतात. तर हे ग्राउंड कुठेतरी वाचलं पाहिजे. आता इथे आपल्या वाढवण बंदरासारखा प्रोग हे होते तर त्या प्रोजेक्ट होतोय. तर कदाचित भविष्यात हे ग्राउंड टिकावं ह्यासाठी ग्रामपंचायत बॉडीने प्रयत्न करावे. हे आमची मनोगत आम्ही व्यक्त करतो, मनापासून इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद विलाजी पाटील साहेब आणि सरपंच मॅडम. त्यानंतर 2 शब्द मनोगत आपले जयेंद्र दुबळा साहेब आलेले आहेत. ते सुद्धा त्यांचं 2 शब्द मनोगत व्यक्त करतील. हॅलो, सगळ्यांनी एक 5 मिनिटं जरा शांत राहिलं तर आम्हालाही खूप चांगलं वाटेल. आणि हॅलो, ज्यांनी जर एक 5च मिनिटं मी बोलणार आहे, जर 5 मिनिटं जर शांतपणे तुम्ही ऐकून घेतलं तर आम्हालाही बरं वाटेल. आणि खरं तर या कार्यक्रमासाठी आणि ह्या मॅचसाठी आणि हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी ज्या ज्या लोकांनी मदत केलेली आहे, मेहनत त्यांच्यासाठी सगळ्यांनी तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे. माझ्या या राजकीय कारकिर्दीमध्ये 5 वर्षापासून सुरुवात झाली आणि या 5 वर्षामध्ये मी बऱ्याचशा अशा मॅचेसमध्ये गेलो आहे, बक्षिसं पण दिलेली आहे आणि उपस्थिती पण दर्शवलेली आहे. परंतु हा कार्यक्रमामध्ये म्हणजे मला असं वाटतं इथे बरेचसे कार्यक्रम झालेत आणि या कार्यक्रमामध्ये प्रथम तर मला इथे बोलवलं आणि मी इथे आलो त्याच्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि तुमचा हे स्वागत स्वीकारतो. आणि बरेचसे कार्यक्रम बघितले, परंतु असा छोटा जरी कार्यक्रम असला गावाचा, परंतु एवढा आनंदाने आणि एवढा उत्साहाने कार्यक्रम जेवढा साजरा होतो तेवढा कार्यक्रम मी कुठेच बघितलेला नाही, खरंच बघितलेला नाही. कारण की एका ठिकाणी आपण नृत्य करतोय, एका ठिकाणी मॅच घेतोय, एका ठिकाणी क्रिकेट खेळतोय आणि बऱ्याच ठिकाणी असं असतो का कुठेतरी दुःख साजरं होते, म्हणजे मॅच संपल्यानंतर कोणी दुःखात असतं, कोणी आनंदात असतं. परंतु इथे दोन्ही चल जिंकलेला पण आहे आणि हरलेला सोबतपर्यंत इथे तारपा नाचत होते आणि आपण इथे आपली गौरी पण नाचलेली आहे. म्हणजे हे एक आपलं वैशिष्ट्य. म्हणजे आपणही आदिवासी समाजाचे आहेत, तुम्हीही आदिवासी समाजामध्ये आहेत आणि साहेब आपणही ह्या एरियामध्ये काम करत आहेत. आदिवासी समाजाचं अस्तित्व आणि आदिवासी समाजाचं एक प्रेरक असं आहे का कोणीही हरो कोणीही जिंको, आम्ही नाचणार म्हणजे नाचणार आणि आनंद साजरा करणार म्हणजे साजरा करणार. जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि हे वैशिष्ट्य आपण हे शिकलं पाहिजे. म्हणजे आपला समाज आपण एकत्रच आहेत, सगळे लोक आहेत. म्हणजे मी इथं मुद्दा म्हणून सांगतो का आपल्या समाजामध्ये मुलीने जन्म घेतला किंवा मुलाने जन्म घेतला, आनंद तेवढाच होतो आणि तेवढाच उत्साहाने साजरा करतो. असं आपण नाही, खरंच हे सांगण्यासारखं आहे. आणि
इथे आपल्या समाजाची लोक आहेत, सगळी लोक आहेत. समाज कुठेतरी पुढे जावा ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहात. परंतु निश्चितच मी या ठिकाणी सांगतो का आपल्या समाजाची लोक जी पुढे गेली, आज 15 वर्ष 20 वर्ष आपण पुढे जाऊन बघितलं साहेब, या समाजाने खूप चांगली चांगली लोक दिली, खूप चांगले चांगले नेते झाले, खूप चांगले चांगले अधिकारी झाले. आणि त्या अधिकारी लोकांनी किंवा समाजाच्या लोकांनी पाठी वळून जर बघितलं असतं तर आज आपला समाज कुठेतरी पुढे गेला असता. आणि तेच काम आता ही जे मंचावरती बसलेली लोक आहेत ती आपल्या समाजाची पुढे नेण्याचं काम करतात. आता हे काका आहेत, धेंडे काका आहेत आणि हे दोन्ही पण काका इथे आलेले आहेत. का बोलवलं आपण? आपल्या समाजाची ओळख, अस्तित्व काय आहे त्यांच्यापासून शिकायचे आपल्याला. हे जे राहिलेत ते आपल्याला शिकवत आहेत. आज काकाचं 91 वर्ष आहेत. काका बरोबर ना? 91 वर्षावरती काका आज तारपा वाजवत आहेत. खरंच त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे, जोरदार टाळ्या होऊन जा काकांसाठी. आणि आपल्या समाजाचं नाव आणि समाजाचा सन्मान, म्हणजे सन्मान, आपण एक सन्मान प्रतीक दिलंय. आता समाजाचं प्रतीक नाव दिलंय आपण. हे प्रतीक पण आपलं आहे ते, आणि हे प्रतीक त्यांच्याकडनं शिकून पूर्ण महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे. आज आपला समाज कुठेतरी पुढे गेला पाहिजे, चांगला झाला पाहिजे. विराज गडकने सांगितलं का आपल्या समाजामध्ये शिक्षणाचा अभाव आहे. आज विराजने सांगितलं का एक आई आली आपल्या इथे, मी मुद्दामून सांगतो, ती जर नटत असेल आणि तिच्या मुलाच्या पायामध्ये चपला नसेल तर हे आपला गुण नाही मत. जर समानता आपण आणली, समानता आपल्यामध्ये पण आहे, परंतु समानता ही पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे. आणि राहिली गोष्ट, हे क्रिकेटचे सामने अतिशय सुंदर आहेत. आपण डोंबरे साहेब इथे आहेत आणि डोंबरे साहेबांकडनं आपण मंचावरती का बसवलेलं आहे? आपल्या भागाचे ते पोलीस अधिकारी आहेत. त्या पोलीस अधिकाऱ्यांकडनं आपण या समाजामध्ये एक आपला अभ्यास केला पाहिजे. त्यांच्यासारखे समाजाचे लोक आपले अधिकारी झाले पाहिजेत, ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजेत. आज उपसरपंच आहेत आपले विलास पाटील आहेत इथे, सरपंच मॅडम आहेत, भुरकुड मॅडम आहेत. त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष अजय माळी आहेत, अविनाश भवने आहेत, संदेश कांबडी आहे, सुरेश संतोष सुरुम आहे, विलास पारदी आहेत, आणि वैभव असतील, बाबूराव काका असतील, किरण असेल, प्रकाश, सागर, अंकुश, अजय, सुभाष, गणेश, सुभाष, दीपेश धोंडरे, त्याचप्रमाणे दुर्वेश दुबळा असतील, अंजली पारदे असतील, सुनीता पिलेना असतील, तन्मय सुमडा असतील, असे बरेचसे लोक आपल्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि तुम्ही तर मला जरा शांत राहायचंय. कदाचित ओळखत असतील, सगळे ओळखतात ना? हो हो, ओळखतात का? हा, मी आताच भले विधानसभेला जिल्हा परिषद सदस्य आहे आणि आताच विधानसभेला उभं होतो, मात्र विलास भाऊची मदत झाली का माहिती नाही मला, पण त्यांनी प्रयत्न केलेला आहे मला मदत करण्याची असं. पण निश्चितच इथे एक समालोचनाने म्हणजे कॉमेंटेटरने सांगितलं का जर हरलो तर हरलो म्हणजे संपलो नाही, आणि संपलो म्हणजे आपलं पुढचं आयुष्य नाही असं काही नाही. परंतु त्याने सांगितलं बरोबर का शेवटच्या क्षणापर्यंत आपण संघर्ष केला पाहिजे, शेवटच्या क्षणापर्यंत आपण जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हरलो नाही आणि संघर्ष सोडायचा नाही, कारण मी जिंकलेलो नाही, हे त्याचा शब्द माझ्या छातीमध्ये लागले. परंतु मी सगळ्यांच्या मंचावर सांगतो, मी जरी हरलो तरी पण थांबणार नाही, परंतु जिंकेपर्यंत मी थांबणार नाही. पुढच्या 19ला 100% तुम्ही मला मदत करतील ह्याची अपेक्षा करतो. आणि आपल्या समाजाचं नाव आपण कुठेतरी पुढे नेलं पाहिजे. कारण की मुद्दावरच सांगतो, आम्ही सुखदुःखामध्ये आम्ही फाटकाच्या त्या साईडने राहतो, तुमच्यात लगेच बोलवो लगेच हजर आलो. आता जे निवडून दिले ते आपल्या इथे नाहीत, आम्हाला बोलवा, आम्ही कधी पण शेवटच्या रात्रीपर्यंत येऊ. परंतु मुद्दावून सांगतो, या ग्राउंडचा विषय तुम्ही काढला, कमिटी आपल्या सोबत राहते. कारण की कमिटीने कसं आहे का सरपंच उपसरपंच झाले आणि सदस्य निवडून झाले का ते सर्वात समस्या पुढे करू शकत नाहीत. त्याला काही कायदे असतात किंवा त्याला काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, त्या प्रॉब्लेम्सना मात करून त्यांना पुढे जावं लागतं, असं नियम असतात. आता हा ग्राउंडचा विषय आहे, हा ग्राउंडचा कुठल्या डिपार्टमेंटचा विषय आहे. समजा फॉरेस्ट असेल, फॉरेस्ट आहे काय, गुरुचरण आहे, हा जर फॉरेस्ट नसेल, समजा गुरुचरण असेल, तर त्या गुरुचरण मध्ये कुठे आलेली माझ्या वाटते डेअरी डिपार्टमेंटची जागा असेल, म्हणजे कृषी विभागाशी संबंध असेल तो गुरुचरण मध्ये. नाही गुरुचरण आहे ना, गुरुचरण म्हणजे ती दुग्ध खात्याचीच जागा असेल ती, बरोबर आहे ना. तर आता ही दुग्ध खात्याची जागा आहे. प्रथम तर आपण काय करूया,
काही दुग्ध प्रकल्पाची जागा असेल, म्हणजे गुरचरण म्हणजे गायींना चरण्यासाठी जागा असेल ती, बरोबर आहे, तर ती शासनाकडनं आपल्याला परवानगी घ्यावी लागेल. त्याच्यासाठी ग्रामसभेचा ठराव लागेल, बरोबर आहे. ग्रामसभेचा ठराव घ्या तुम्ही, ठराव घेऊन ते कलेक्टरकडे पाठवा. पण कलेक्टर त्याच्या पुढच्या जे अधिकारी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील डिपार्टमेंटची, त्या डिपार्टमेंटची संबंधित ते आपल्याला माहिती घ्यावी लागेल. आणि साहेब ती माहिती तर आपण करेत, परंतु मी आल्यानंतर बघितलं हे ग्राउंड जरा आउटस्विंग खूप जास्त होत होती. म्हणजे कोणी बॉल पकडायला गेलं तर तो दुसऱ्या ठिकाणी जात होता. प्रथम तर तुम्ही या ग्राउंडचा प्रस्ताव तुम्ही ग्रामपंचायतमधनं बनवा आणि साधारणपणे 5 ते 6 लाख रुपये आमच्या क्रीडा विभागाकडनं आम्ही या ग्राउंडसाठी देतो. पण परंतु तुमच्यासाठी तो प्रस्ताव तयार करावा लागेल आणि हा प्रस्ताव टाळ्या वाजवायच्या आहेत जरा. हा प्रस्ताव तयार करून तुम्ही लवकरात लवकर आमच्याकडे द्या. आम्ही लवकरात लवकर ह्या क्रीडांगण सपाटीकरणासाठी तुम्हाला निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू आणि देऊ, आपण 100% देऊ. आणि त्याचप्रमाणे इथे जे सुंदर क्रीडा स्पर्धा झाल्यात, मॅच झाल्यात, आम्ही तुमच्यासाठी सहकार्य करू. कधी पण मी आता लगभग 22 तारखेला जेव्हा तुमचा कधी झाला 22ला झाला ना, आता तुम्ही आले असतील, परंतु आमचा अभ्यास दौरा होता त्याच्यामध्ये आम्ही तामिळनाडूला होतो. पण तामिळनाडूवरनं अजय माळीचा पण मला फोन आला होता, तुम्ही कार्यक्रमाला यायचंच आहे. हे कार्यक्रम करत असताना बऱ्याचशा काही आपण करू शकतो कार्यक्रम, पण पैशाचं काही गोष्टीमध्ये करू शकत नाही. म्हणजे परंतु एक माझ्याकडनं पूल नाही पुलाची पाकळी म्हणून एक 10,000 रुपयाचं मी तुम्हाला म्हणजे रक्कम या कार्यक्रमासाठी देतील आणि ती तुम्ही स्वीकारतील अपेक्षा करतो. आणि भविष्यामध्ये पुढच्या वर्षी इथे आपण आदिवासी समाजाची प्रीमियर लीग मी आता ही ग्रामपंचायत लेवलचीच आहे, परंतु मात्र या चिंचणपासून ते डहाणूखाडीपासून ते कलोली देदाळेपासून सगळ्या या भागाची एक डहाणू तालुक्याची एक मोठी स्वरूपाची मॅच आपण इथे जाहीर करू आणि तुम्ही त्याचे प्लॅनिंग करतील बऱ्यापैकी. आणि या कलोली देदाळेचं नाव बऱ्यापैकी आपण मोठं करू. आणि इथेच मी थांबतो आणि इथे मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. इथे तारपा नाचणारे आपले नथुदादा आणि त्यांची टीम आहे त्यांचा पण मी या ठिकाणी आभार मानतो, कारण की बोलवलं आणि इथे खेळणं खरंच खूप खूप चांगलं काम केलेलं आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जोहर. धन्यवाद जयेंद्र दुबळा साहेब. आणि तुम्ही जे आम्हाला आमचं कार्यक्रमाचं जे उद्दिष्ट होतं ते जवळजवळ साध्याच्या भूमिकेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहेत आमचे विलासजी पाटील आणि सरपंच मॅडम कविता भुरकुड. ह्याला खरोखर तुमच्या शब्द जो तुम्ही दिलेला आहे त्या शब्दाला ज्या पद्धतीने ठराव किंवा काय गोष्टी पाहिजेत त्या पद्धतीने पाठपुरावा करतील. आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर सहमताने साथ देऊ त्यांना आणि ह्या ग्राउंडची दिशा बदलण्याचा प्रयत्न जरूर करतील ते. आणि आम्ही सर्व ग्रामस्थ सुद्धा याला एक जोरदार ग्रामस्थांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. तर आपण आपल्या कार्यक्रमाला इथे कदाचित माहिती नसतील पण साधना वहिनी ज्या आहेत त्या DAPL असो DPL असो किंवा कुठल्याही क्रिकेट असो नेहमी हजर राहतात आणि नेहमी मदत करतात. त्यांना सन्मान चिन्ह देतील आमचे कमिटी मेंबर अंकुश. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्यासाठी कंजूसपणा करू नका. त्यानंतर अनिल पाटील कुमार ऑर्गॅनिक श्री कुमार ऑर्गॅनिक नैसर्गिक शेती ह्यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली आहे. त्यांना सन्मान चिन्ह देतील निलेश पिलेना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्या झाल्या पाहिजेत जोरदार. टाळ्यामध्ये कंजूसगिरी करू नका. त्यानंतर इथे एक जय भवानी महिला बचत गट आहे त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली आहे. तर त्यांना सुद्धा सन्मान चिन्ह आमचे कमिटी मेंबर सदस्य सागर कोम देतील. जय भवानी महिला बचत गट.
ह्या महिलांनी सुद्धा आम्हाला मदत केलेली आहे. त्यांना सन्मान चिन्ह देतील आमचे सागर कोम सदस्य. टाळ्या वाजवा जरा. कमी पडतायत. त्यानंतर ग्रामपंचायत बावडा ग्रामपंचायत सदस्य राजेश उंबरा सर या उंबरसाडे यांना सन्मान चिन्ह देतील आमचे गणेश कांबडी कमिटी मेंबर. जोरदार टाळ्या वाजवायचे. त्यानंतर आमच्या मंडळाला सहकार्य केले ते आमच्या ठाणे महानगरपालिकेचे बबन पारधी सर यांना सन्मान चिन्ह देतील संतोष सुरुम सर सहसचिव. टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी आम्हाला बबन पारधी आहेत. त्यांनी आम्हाला पूर्ण टुर्नामेंटला चेंडूची मदत केली. पूर्ण टुर्नामेंटला चेंडू घेण्याची म्हणजे दिले आहेत त्यांनी. जवळजवळ 5 ते 7 हजाराची जवळ मदत असेल त्यांची. धन्यवाद बबनजी. त्यानंतर आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले पप्पू गडक सर यांना सन्मान चिन्ह देतील आमचे खजिनदार गणेश उंबरसाडे. एक सन्मान चिन्हाचा कार्यक्रम आपण करू. नंतर बाकीचं पप्पू गडक सर माझे मित्र. कार्यक्रमाला आपल्या उपस्थित असलेले सर्व मान्यवर, प्रथमतः आदिवासी समाजातर्फे बोलताना सगळ्यांनी वेगवेगळी काळजी घेतलेली आहे. सगळ्यांना जोहार. आणि उपस्थित मंचावरील सगळ्या लाडक्या बहिणी, युवा वर्ग, सिनियर सिटीजन, बाल कलाकार, बाल गौरी नृत्य आणि तारपा नृत्य, कला खेळ दोन्हीचा संघ मिळून ज्या प्रकारे या कमिटीने गेले 4 दिवस अथक मेहनत करून प्रयत्न करून आजचा जो अंतिम बक्षीस समारंभाचा कार्यक्रम जवळजवळ ट्रॉफी घेण्याच्या हातात येणार आहे. असं म्हटलं जातं की अध्यक्षीय कार्यक्रम झाला, त्यांचं भाषण झालं का कार्यक्रम संपतो. असा नियमबद्ध कार्यक्रम, पण आपण भारतीय अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने माझ्या ज्या भावना व्यक्त करायच्या आहेत म्हणून मी हे माईक घेतलं. आपले साहेब जयेंद्र दुबळा यांचं मी भाषण ऐकलं, ॲडव्होकेट विराज गडक यांचे 2 शब्द ऐकले, तसेच PSI वाणगाव पोलीस स्टेशन यांचे शब्द ऐकलं आणि माझ्या काही भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी म्हणून मी 2 शब्द बोलतो. मला वाटतं की माझ्या ज्या वयोगटातील जे आहेत, ज्या आयोजक कमिटीतले जे माझ्या वयोगटातील आहेत त्यांना असं जबरदस्त शुभेच्छा द्यायला पाहिजेत की कारण ना मी पहिल्या दिवशी उपस्थित होतो आणि शेवटच्या दिवशी ही जे टी-शर्ट दिसत आहेत अमित चुरी पाठीमागे लिहिलेले आहेत स्पॉन्सर बाय, आणि आदिवासी समाजासाठी टी-शर्ट वर खेळणं आणि बूट घालून खेळणं जवळजवळ मला वाटतं की अजय माळी सर आणि आम्ही जेव्हा एका वयोगटातली अनवाणी क्रिकेट खेळत होतो आज टी-शर्ट वर खेळत आहेत आणि बुटावर खेळत आहेत. त्यांच्या म्हणजे हे परिवर्तन आहे आणि हे परिवर्तन होणारच. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांनी क्रांती केली, जयेंद्र दुबळा आणि विराज गडक यांनी एल्गार केला आणि परिवर्तन आलेलं आहे बुरकुड मॅडमने. आणि हे अतिशय महत्त्वाचं परिवर्तन आपल्याला या देदाळे कोलवली या मैदानावर पाहायला मिळते. आणि याच अशाच कार्यक्रमामधून आपल्या लाडक्या बहिणी आणि हे छोटे कलाकार स्फूर्ती घेतील आणि आपला जो वारसा आहे
कलेचा म्हणा, खेळाचा म्हणा, आणि याच्यातून एकच जाणीव निर्माण होली. पहिला एक या कॉमेंट्रीवाले होते, आज काही दिसत नाही, त्याने एक शब्द सांगितलेला, डोपिंग. डोपिंग तुम्हाला माहिती नसेल, पण चांगली जागृती निर्माण होते डोपिंगमुळे. त्यांनी सांगितलं होतं की समाजामध्ये तंबाखू आणि व्यसन करून खेळू नका. जबरदस्त मेसेज होता समाजासाठी आणि त्या सगळ्यांनी तो मांडला. सर्व प्लेयरांना, कुठल्याही प्रकारचे आपले उपसरपंच आहेत त्यांनी पण तो शब्द काढलेला होता आणि चांगल्या प्रकारे आज येथे सामने नियोजनानुसार पार पाडत आहेत. आणि अशाच प्रकारचं नियोजन कमिटीकडून अपेक्षित आहे आपल्या समाजाला आणि समाजाला पुढे घेऊन जाणारा सर्व कमिटीला आणि सगळ्या आयोजकांना, सर्व जे कोणी असतील, महिला वर्ग, जे काही कलाकार आहेत, त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जोहार, जय, जिंदाबाद. धन्यवाद गडक सर. धन्यवाद. आणि धन्यवाद गडक सर. खूप असं मार्गदर्शन, खूप म्हणजे सुंदर असं मार्गदर्शन केलं की पहिल्या दिवशीपासून ते स्टार्टिंगला पण होते आणि एंडिंगला पण होते. आणि त्यांचं जे मार्गदर्शन आहे ना, खूप अति सुंदर. त्यांनी असं मार्गदर्शन आम्हाला सिनियर सिटीजन कोणापासून भेटलं नाही, ते मार्गदर्शन त्यांनी केलं. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आमच्या मंडळाला कदाचित हा जो आपण इथे बघतायत ग्राउंडची सजावट, ही सजावट जी आम्हाला मिळालेली आहे ते आमचे मंडप डेकोरेटर्स, अजय डेकोरेटर्सचे हरेश मालकरी यांनी सुद्धा यायचे सन्मानचिन्ह घेण्यासाठी. कारण त्यांनी आम्हाला जो इथे सजावट करून दिलेली आहे ती फार एक कमी याच्यात हे करून दिलेली आहे. त्यांचे खूप खूप आभार. त्यांनी पुढे यायचं आहे. खरोखरच असं बघायला गेलं तर मंडळाचा सचिव म्हणून मी बोलतोय, जेणेकरून भावजी लागतात आणि राहणारे नालासोपाऱ्याला, परंतु त्याचं मूळ गाव हे कोटीम आणि खरोखरच हे कॅटर्स म्हणून पण ओळखलं जाते. आणि हे जे काही ग्राउंड ते सजवलं आहे, मला वाटतं जवळजवळ आजच्या घडीला मी एवढा मोठा झालो, परंतु आजच्या घडीला असं मैदान कधी सजताना बघितलं नाही. पण एका शब्दावर भावजीने मी सांगितलं, भावजी अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे थोडंसं, तर तुम्ही थोडंसं पुढाकार करायचं. तर भावजीने एक शब्द दिला का बाबा संदेश घाबरू नको, मी सगळं काही ठीक करतो. आणि जेवणासाठी पण सांगितलं, भावजी काय शेवटच्या दिवशी थोडंसं जेवण ठेवायचं आहे. तर भावजीने एका शब्दावर चाललं, पण तुम्ही जे काय असेल तर पुढे करा, मी तुम्हाला प्रोत्साहन देतो. असे आमचे भावजी, यांना खूप खूप धन्यवाद. खूप भरपूर मदत केली आपल्या आम्हाला. त्यांना सन्मान चिन्ह अजय माळी देणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हॅलो हॅलो. एक फोटो घ्यायचा आहे सर्वांचा, पाहुणे मंडळीचा. आणि मला वाटते सरपंच आणि उपसरपंचांनी थांबावं. जरी साहेबांना जायचं आहे, तसेच जयेंद्र दुबळा साहेबांना सुद्धा जायचं आहे, तर आपण पाहुण्यांची रवानगी करण्यासाठी थोडंसं हे करू. फोटो घ्यायचे आहेत उपस्थित सर्व मान्यवरांचे. आज खरोखर या ग्राउंडवरती सर्व आपण उपस्थित झालात. आमच्या मंडळाकडून आपले खूप खूप आभार, खूप खूप आभार, आभार आभार आभार. तसेच आणि सरपंच उपसरपंच साहेबांनी थांबायचं इथेच. आपल्याला बक्षीस वितरण आपण करूया. तसेच ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांनी सुद्धा थांबायचं आहे. अनिल भाऊ पाटील त्यांनी सुद्धा थोडा वेळ थांबायचं आहे. तुम्ही स्थानिक आहात तर साहेब आणि आता आपण पप्पू गडक सर यांनी पण सुद्धा थांबायचं आहे. उपस्थित झाले आपले विराज गडक, ॲडव्होकेट विराज गडक साहेब, त्यांचे सुद्धा आभार. आणि उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, खरोखर आम्ही धन्य झालो.
आमच्या कार्यक्रमाची बिकले काका दिंडा आणि घांगली वादक तसेच चौधरी काका हे उपस्थित झाले. खरोखर जव्हारवरून आपल्याला उपस्थित झाले. त्यांना मी जेव्हा कॉल केला तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला 3 कार्यक्रमाचं ते थांबतील थोडं कार्यक्रमासाठी बोलवलं आहे. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा कॉल केला मी तेव्हा त्यांनी मला सांगितलं सर तुमच्या कार्यक्रमाला आम्ही येतोय, आम्ही बाकीचे कार्यक्रम कॅन्सल करतोय. खरोखर धन्यवाद. हॅलो आणि आपल्या ग्रामपंचायत सदस्य सुनीता पिलेना यांचं स्वागत राहिलेलं आहे. चुकून सुभाष हाडळ यांनी स्वागतासाठी यायचे. सुनीता पिलेना ग्रामपंचायत सदस्य ते मागे बसले होते त्याच्यामुळे आम्हाला इथून काही लक्ष गेलं नाही आमचं, तरी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय सदस्य मॅडम. बाकीच्यांनी स्थानिक आपले काय मंडळी आहे त्यांनी थांबायचं आहे. बिकल्या काका आता थोडंसं त्यांचं तारपा वाजवतील आणि नंतर मग त्यांना सुद्धा आपण रवानगी करूया. त्यांना जव्हारला जायचं आहे आणि इथून थेट त्यांना जव्हारवरून पुन्हा वाड्याला जायचं आहे. वाड्याचा कार्यक्रम आहे त्यांचा उद्याचा. तर आपण त्यांना आणि परवाचा जो कार्यक्रम आहे त्यांचा नाशिकचा कार्यक्रम आहे तिकडे सुद्धा जायचं आहे. त्यामुळे त्यांना आपण लवकरात लवकर विदा करू. ग्रामपंचायत सदस्य पिलेना मॅडम यांचं स्वागत करतील सुभाष. तर आता काकांनी मला सांगितलं नंदुरबारला कार्यक्रम आहे त्यांचा. नंदुरबारला कार्यक्रम आहे. 91 वर्षात नंदुरबार सारखा प्रवास करतायत ते विचार करा. आणि काका बोलले होते की आमची शेवटची पिढी असेल कदाचित की हे वाद्य जे वाजवतो आम्ही, तर आपल्या युवा पिढीने हे शिकलं पाहिजे. तर काकांना वाजवू दे एकदा तारप्याचा ठेका धरू दे. तसंच आपला पुढील कार्यक्रम पण आपण चालू ठेवू. काकांना वाजवू दे आणि आपण इथे तारप्याचा पुढील कार्यक्रम पण चालू ठेवू. तर आपण आता जे 8 संघ होते 8 संघातील 4 संघ क्वालिफाय झाले, परंतु थोडीशी नामुष्की आली ती आमच्या 4 संघावरती. तर 4 संघाला सुद्धा आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे. कोणीही जाऊ रिकाम्या हाताने जाऊ नये. आमचे 8 संघ होते, आम्ही दरवर्षी खेळतो, सगळ्यांना बक्षीस मिळू दे या उद्देशाने आम्ही 8 बक्षीस ठेवले होते. तरी ते 4 संघ जे प्रथम फेरीतच बाद झाले त्यांना आम्ही 4 संघाला समोर बोलवतोय. हॅलो तारपावादक बिकले काका सर आणि सोनू काका गांगली वादक. धन्यवाद.
आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, तसेच आपले उपस्थित सर्व प्रेक्षक जोरदार टाळ्या होऊ द्या काका, जोरदार टाळ्या होऊ द्या काकांसाठी. काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि आपण काकांना आता थांबूया, परंतु आपला तो जो तारपा ग्रुप आहे त्यांना इथेच थांबायचं आहे. त्यांना थोडा वेळ आपण नाचू, नंतर जवळचे आहेत ते आपण त्यांना सोडूया. माझी एक सर्वांना विनंती आहे, कमिटी मेंबरनी जरा सर्वांनी हजर राहायचं इथे कमिटी जवळ. आपण काका बरोबर एक शूट घेऊया. बरोबर विशाल आमच्या मंडळाचे. आम्ही थोडा वेळ कमिटी मेंबर सर्वांनी यायचं आहे. कमिटी मेंबर जेवढे पण कमिटी मेंबर आहेत, ऑनर आहेत, त्यांनी यायचं आहे. कमिटी मेंबर ऑनर त्यांनी यायचं आहे. लवकरात लवकर यायचं आहे, कारण विलासभाऊ पाटील साहेबांना सुद्धा बाहेर जायचं आहे. तर आपण समारंभ लवकरात लवकर संपूया. कमिटी मेंबर सर्वांनी राहायचं आहे. कमिटी मेंबर इथून आहे ना, दिसेल दिसेल थोडं मागून तारपा दिसू दे मला. हा ते दिसतं का नाही फिरवायला बस ना, काळे चेहरे नाही येत ना. धन्यवाद सर्वांना, धन्यवाद. आणि आपण पुढील कार्यक्रम आपल्या समालोचक तामोरे सर यांच्याकडे देतोय. तामोरे सर, तामोरे सर. हॅलो हॅलो चेक. चला आपण सन्मान चिन्ह आपण देऊया. हॅलो हॅलो सर्वांना 10 मिनिटं देतो. जर काका बरोबर कोणाला फोटो काढायचा असेल त्यांनी फोटो काढू शकतात. 10 मिनिटं खाली काकासाठी आम्ही थांबलेले आहेत. कोणाला फोटो काढायचे असेल काकांबरोबर तर काढू शकतात. चला आपण थोडंसं कमिटी मेंबर थोडंसं मागे या. आपण जे 8 संघ सहभागी झाले होते, 4 संघ पराभूत झाले 3 दिवसांमध्ये, त्यांची आपण नावे घेऊया आणि त्यांना सन्मान चिन्ह जे ट्रॉफी आहेत त्यांना आपण देऊया. प्रथमतः मी 15-11 या संघाला विनंती करेल आणि त्याचे ऑनर आहेत अनिल पाटील. अनिल पाटील चला वनराज आपण या, विनंती आहे वनराजला आपण समोर या. तुम्हाला मात्र ट्रॉफी दिली जाईल. वनराज प्लीज आपण कुठे असतील. वनराज संघ, तसेच जय जोहार आणि हिरवाई माई भक्त वैदिक 11 संघ, संघाच्या संघनायकाने किंवा ऑनरने येऊन त्यांची ट्रॉफी घ्यायची आहे. पुढे यायचे आहे. 4 संघ जे आहेत त्यांच्या सदस्यांनी वनराज संघाचे जे संघमालक आहेत अमित ते आलेले आहेत, तर त्यांना ट्रॉफी देतील ते आपले ग्रामपंचायत सदस्य राजेश उंबरसाडे यांच्या हस्ते. टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. 8 संघ प्रतिस्पर्धी भाग घेतले होते. खूप चांगलं सहकार्य राहिलंय या टीमचं. चला जय जोहार आपण असतील आपण या. जय जोहार. पप्पू गडक सर आपण पुढे या. सॉरी हिरवाई माय भक्त, हिरवाई माय भक्त. त्यानंतर वैदिक 11
वैदिक 11 संघाचे कर्णधार गणेश कांबडी आणि सन्मान चिन्ह देतील ते आमचे ग्रामपंचायत सदस्य तन्मय सुमडा सर. त्याच्यानंतर ट्रॉफी जाईल ती जय जोहार संघाला. जय जोहार संघाच्या कर्णधाराने जायचंय. पप्पू गडक सर ट्रॉफी देतील. तसेच सुभाष उंबरसाडे. बेस्ट बॉलर बेस्ट हे राहिले ना आता देऊ आता बोलू आता त्यांची नाव घे काय काढ त्यांची मी लिहिलाय ते घे ना हे पाटील नेटवर्क कुशल चौधरी आणि यांच्यामध्ये प्रीतम तांबळे समालोचक हा काय तांबळे पंच वगैरे काय त्याला काय तरी तर त्यांना आपण पेमेंट करायचं हो हो मग ते वरती येते त्यांना दिलेले आहेत ना सगळ्यांना. त्यानंतर आपल्या मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॉलर राहिलेला आहे. तर आपले ग्रामपंचायत सदस्य आहेत हा ते तुम्ही तुमच्या हिशोबाने फिल्डर नाही मिळत बॉलर बॅट्समॅन ग्रामपंचायत सदस्य कोलावली देदाळे. सुनीता मॅम आपण पुढे या. अभ्यास मात्र आपण बेस्ट बॉलरचे किताब देणार आहेत आणि टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर किताब मात्र जाईल. आणि गेसेस कोणी सांगू शकता का बॉलर प्लीज. खेळाडू वर्ग आपण पुढे या. थोडस तुम्हाला प्राइज देत आहे. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन आणि मॅन ऑफ द सिरीज. खेळाडू वर्ग आपण पुढे या. खेळाडू वर्ग लवकर या प्लीज. खेळाडू वर्ग जरा पुढे या लवकर. तुमचं पारितोषिक वितरण चालू आहे. बेस्ट बॉलर या टुर्नामेंट मध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय ज्याने मात्र 14 विकेट घेणारा गोलंदाज आदित्य बुरकुट. जोरदार टाळ्या वाजवा. सुनीता मॅम यांच्या हस्ते मात्र उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी दिली जाईल. अलका मॅम आपण पुढे या. प्राथमिक आरोग्य सेविका यांना विनंती असेल आपण पुढे या. तुमच्या हस्ते मात्र बेस्ट बॅट्समॅनचे किताब देणार आहेत. उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? उत्कृष्ट फलंदाज त्याने मात्र खूप चांगली बॅटिंग केलं आहे. चौकार सुद्धा ठोकलेत आणि षटकार सुद्धा ठोकलेत. माझ्या वाटत नाही तन्मय असेल. अजून कोण? रोहित नाही. अजून कोणी? आणि उत्कृष्ट बॅट्समॅन ठरतोय 95 रन तन्मय. तर तन्मय आपण या. खूप चांगली बॅटिंग चला मॅडमच्या हस्ते मात्र दिलं जाईल. अलका मॅमच्या हस्ते मात्र बेस्ट बॅट्समॅनचा किताब मात्र जातोय तन्मयला. मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीज टुर्नामेंट हे मोठे प्राइज असते सर्व क्रिकेट मधील. मॅन ऑफ द टुर्नामेंट आणि गेसेस राहुलच्या जागेवर अंकेश का असू शकत. अजून कोणी दुसऱ्या टीमचा प्लेअर? माझ्या वाटतं एकच आहे वन मॅन शो आणि वन साइड हिरो मॅन ऑफ द सिरीज ज्याने मात्र
100 धावांपासून फक्त एक धाव कमी पडली, 99 धावा बनवल्या आणि 9 विकेट घेतल्या. मॅन ऑफ द टुर्नामेंट राहुल. बबन पाटील सर आपण पुढे या. बबन पाटील. धन्यवाद. जे बाकीचं आता असतील अँकरिंग ते आमचे अध्यक्ष साहेब करतील. अजय साहेब. खाली आपल्याला ट्रॉफी द्यायची आता. ट्रॉफी देऊन टाक ना. चला चतुर्थ प्राइज जाते संघ असेल कौशिक 11. चला या विलास पाटील सर आपण पुढे या. आपल्या हस्ते मात्र चतुर्थ पारितोषिक देणार आहोत आणि संघ आहे कौशिक 11. चला या प्लीज. कौशिक 11 संघ आहे का? कौशल 11. कौशल 11 यस या. विलास सरांच्या हस्ते मात्र दिलं जाईल. चतुर्थ पारितोषिक खूप चांगले चषक मात्र लाभले आहेत. त्यांना पारितोषिक सुद्धा द्या. राजेश उंबरसाडे सर आपण पुढे या. आता राजेश सर आपण पुढे या. राजेश सर आता आपण पुढे या. तुमच्या हस्ते मात्र तृतीय पारितोषिक आणि संघ आहे बाबर 11. बाबर 11 चे खेळाडू या. चालेल. धन्यवाद. सरपंच मॅडम चला. कविता मॅम. सरपंच मॅम आपण या पुढे. आपल्या हस्ते मात्र द्वितीय पारितोषिक देण्यात येईल. कृषाण टायटन्स. चला संघ कृषाण टायटन्स आपण या. द्वितीय पारितोषिक खेळाडूला चालेल. द्वितीय पारितोषिक पटकावला रनर अप राहिलाय. पुढच्या वर्षी फायनलिस्ट असेल का?
हॅलो समोर ज्याने कोणी शेकोटी पेटवली असेल ती विजवायची आहे, जेणेकरून मंडपाचा कपडा त्या ठिकाणी लावला गेलाय. शेकोटी ज्याने पेटवली असेल ते विजवायची आहे आणि ह्या बाजूला तुम्ही शेका, त्या साईडची ती आग विजवायची आहे. धन्यवाद धन्यवाद. चला पुन्हा एकदा मी कमिटी मेंबर्स, चला कमिटी मेंबर्स या आणि प्रथम पारितोषिक देणारा संघ असेल विजेता संघ ओम साईराज. या संघाचे खेळाडू या, ओम साईराज या संघातील खेळाडू. चला प्रथम पारितोषिक पटकवलेला संघ, सर्व खेळाडू या आणि कमिटी मेंबर्स प्लीज. चॅम्पियन संघाचा जल्लोष झालेला आहे. तर नक्कीच अध्यक्ष साहेब, बक्षीस कार्यक्रम माधुरवटे येथे समाप्त होतोय.